रसायनी परिसरातील MIDC हद्दीत जैववैद्यकीय कचरा प्रकल्प येणार असल्याने रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून या प्रकल्पाला जाहीर विरोध होत आहे। सदर प्रकल्प रसायनी पाताळगंगा MIDC परिसरात येऊ नये अशी मागणी वासंबे मोहपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई मुंडे यांनी माजी मंत्री तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। काही दिवसांपूर्वीच म्हसळा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची खासदार सुनील तटकरे यांनी भेट घडवून आणली। त्यावेळी उमाताई मुंडे यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती नामदार अजितदादा पवार यांना कथन केली। तसेच लेखी निवेदनाद्वारे हा प्रकल्प रद्द व्हावा अशी थेट मागणी केली। याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदर प्रकल्प रद्द होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन सरपंच उमाताई मुंडे यांना दिले। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रसायनी महिला विभागीय अध्यक्षा वर्षा पाटील, चांबार्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रुशाली म्हात्रे उपस्थित होत्या। नमस्कार। आज आमच्या खालापूर तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बायोमेडिकल वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो प्रकल्प येतोय त्या प्रकल्पाला आम्ही सर्व सरपंच असतील किंवा सर्व नागरिक हा विरोध करतोय। कारण हा प्रकल्प हा अतिशय घातक आहे आणि मनुष्य जातीसाठी अतिशय घातक, म्हणजे त्यातून जे काही टॉक्सिन्स बाहेर पडतील ते इतके घातक आहेत की त्यामधून हवा प्रदूषण तर होणारच आहे, पण पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा ज्या आमचं एकमेव सोर्स आहे खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी, त्या त्यासाठी पाण्याचं प्रदूषण सुद्धा होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मनुष्यांच्या जीवनासाठी किंवा आमच्या मानवजातीच्या जीवनासाठी फार हानिकारक हा प्रकल्प आहे। त्यामुळे हा प्रकल्प होऊ नये यासाठी आम्ही सगळेजण सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहोत। पण प्रथम म्हणजे आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा ह्याचं एक पत्र दिलेलं आहे की हा प्रकल्प कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी होऊ नये। कारण हा प्रकल्प ज्या MIDC मध्ये येतोय तिथे जेमतेम 250 ते 300 फुटावर राहणारी घरं आहेत, बॅक साईडला आदिवासी वाड्या आहेत। त्यामुळे अवतीभोवती मनुष्य जिथे कुठे मानव वस्ती आहे तिथे हा प्रकल्प होऊ नये हे शासनाचेच गाईडलाईन्स आहेत। आणि आधीचा जो प्रकल्प देवनार इथे सुरू होता त्या प्रकल्पाला तिथल्या स्थानिकांनी तब्बल 12 वर्ष लढा देऊन तो कुठेतरी उच्च न्यायालयामध्ये त्यांना स्थगिती मिळालेली आहे, कुठेतरी त्यांना नोटीस दिलेली आहे। त्यामुळे हातघाईवर येऊन हा प्रकल्प आमच्या रसायनी पाताळगंगा MIDC मध्ये येऊ घातलाय, तर तो होऊ नये हा आमच्या सर्व नागरिकांची कळकळीची विनंती आहे आणि सर्व नागरिकांनी सतर्क होऊन या प्रोजेक्टला विरोध करावा एवढीच विनंती। नमस्कार, माझं नाव सचिन पाटील, मी बोरिवली गावातील रहिवासी। 2 महिन्यापूर्वी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये जेव्हा आम्हाला कळलं की गोवंडी येथील असलेला जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट हा प्रकल्प जेव्हा आमच्या बोरिवली गावातील A2 या परिसरामध्ये जेव्हा येणार आहे, आम्हाला ज्या वेळेला हे कळलं त्यावेळेला आम्ही शासन दरबारी दारं ठोकवायला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांच्या मंडळींना आम्ही पत्रव्यवहार सुरुवात केलं। पत्रव्यवहार सुरुवात केल्यानंतर आम्ही प्रत्येक MIDCला सुद्धा कळवलं की आम्हाला हा असा प्रकल्प आमच्यावर लादण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये। आम्ही या संदर्भामध्ये MIDCला कळवल्यानंतर आम्ही लोकल लेवलला आम्ही जनजागृती सुरुवात केली। आम्ही प्रत्येक रहिवासीला या गोष्टीबद्दल सांगितलं की याचे किती हानिकारक परिणाम होणार आहेत आणि असा प्रकल्प जर आमच्या विभागामध्ये आमच्या परिसरामध्ये जर लादण्यात येणार असेल तर आम्ही उग्र आंदोलन करून आम्ही आमचं रक्त सांडवायला सुद्धा कमी पडणार नाही। आणि हीच आमची सर्वांना विनंती आहे, जो कोणी ही क्लिप पाहत असेल त्यांना आमची सर्वांची विनंती आहे की असा प्रकल्प आमच्यावर लादण्यात येऊ नये, कारण की याचे भयानक आणि अतिशय भयानक असे याचे परिणाम आरोग्यावर होणार आहे। ही पिढी तर आमची वाया जाईल, याच्या पुढची पिढी ही आमची वाया जाऊ शकते। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आमच्या लढ्याला साथ द्या आणि हा प्रकल्प आमच्या परिसरामध्ये येऊ नये यासाठी सहकार्य करावे। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।